नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत एक GR काढून त्यासंबंधी माहिती देण्यात आलेली। जून ते ऑगस्ट 2024 मधील या महिन्याचे 4,500 रुपये 15 दिवसांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये येता 15 दिवसांमध्ये पैसे जमा होणार आहे। या संबंधीची संपूर्ण माहिती बघूया, कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंबंधी प्रत्येक महिन्याला 5 तारखेला राज्य सरकारमार्फत त्याचे वितरण केलं जाईल असं या ठिकाणी विधानसभेमध्ये सांगण्यात आलेलं होतं। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी 5 ऑगस्ट 2024 रोजी राज्य सरकारमार्फत या ठिकाणी GR काढून निधी वितरित करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे या अगोदर सुद्धा एप्रिल ते जुलै या कालावधीमधील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी निधी वितरित करण्यात आलेला होता, ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 27,25,34,410 एवढी निधी जे आहेत एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांचे वेतन जे आहेत, पगार जे आहेत थांबलेली होती, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले। त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत या ठिकाणी 12,96,59,59,000 एवढा निधी जो आहे एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले। पण यामधील काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून जुलै या महिन्याचे पैसे जमा झाले नाही। मग अशा लाभार्थ्यांना आता जून जुलै ऑगस्ट अशा तिन्ही महिन्यांचे या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। आता यामध्ये ज्या लाभार्थ्यांना एप्रिल मे या कालावधीमधील जे पैसे जमा झालेले त्या लाभार्थ्यांना आता एप्रिल मे या 2 महिन्यांचे पैसे न मिळता डायरेक्ट आता तुम्हाला जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यांचे पैसे मिळतील। त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलैपर्यंत पैसे जमा झालेले असतील फक्त त्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये जमा होतील, हे लक्षात ठेवायचं आहे। तर यासाठी बघितलं तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जून ते ऑगस्ट या कालावधीमधील जे शेतकऱ्यांना आता पैसे दिले जाणार आहेत त्यासाठी राज्य सरकारमार्फत 8,94,48,950 एवढी रक्कम या ठिकाणी वितरित करण्यात आलेली आहे। तर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 4,32,19,680 एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे। आणि हा जो निधी आहे जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीसाठी खर्च केला जाणार आहे, वितरित करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी अनुदानाचे वितरण आता होण्यास सुरुवात झालेली आहे। येत्या 15 दिवसामध्ये सर्व पैसे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। आता हे ऑगस्ट पर्यंतचा जो निधी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना या ठिकाणी हे पैसे दिले जाणार आहे। या अंतर्गत त्यांना 1,500 रुपये महिना दिला जातो, अशा 3 महिन्यांचे त्यांना 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा होतील। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून साइडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथे सामने जय हिंद जय महाराष्ट्र।